ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण समजण्यात येते। काल उदय सामंत आणि देवेंजी साहेबांची भेट झाली, त्या अनुषंगाने आज मला देवेंजी साहेबांनी भेटायला बोलवलं होतं, म्हणून मी आज नागपूरमध्ये आलो आहे। देवेंजी साहेबांची भेट घेऊन मी परत रत्नागिरी। त्यांनी भेटायला बोलावलं, नेमकं काय विषय असणार आहे यावर? अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीत नक्कीच चर्चा होईल आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील मला मान्य असेल। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाला तुमची काय भूमिका आहे, तुमची काय मागणी? मी शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि निशाणीवरती 100% इच्छुक आहे आणि मला ही उमेदवारी मिळावी याकरता विनंती करण्याकरता मी आज देवेंजींना भेटायला आलो आहे। कमळाच्या चिन्हावर आपण लढावा असा एक आग्रह आणि चर्चा जोरदार सुरू आहे, त्याबाबतीत काय म्हणणं आहे आपलं? आज भारतभर कमळाचंच जोर आहे, जेणेकरून आपले जे माननीय पंतप्रधान अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नरेंद्रजी मोदी आहेत, यांना पंतप्रधान बनवण्याकरता कमळावरतीच लोकांची इच्छा आहे, परंतु कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तिथे जर निवडणूक लढवायची झाली तर ती निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवावी लागेल आणि हेच सांगण्याकरता मी इथे आलो। माहिती म्हणजे काही स्पर्धक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे? नाही, प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारी करणारच आहे, जशी मी पण माझी पण तयारी पूर्ण झालेली आहे, हेच सांगण्याकरता मी आलो। मला फक्त पेपर सोडवायचा आहे आणि 100पैकी 100 मार्क्स मिळवायचे। काल उदय सामंत जी भेट झाली आहे त्यावेळेस चर्चा झाली असेल, नेमकं काय चर्चा झाली जेणेकरून आपल्याला बोलावण्यात आलेला आहे, काय संदर्भ? नाही, आता त्यांनी भेटण्याकरता सांगितलं, देवेंजींचे आणि उदयचे फार जुने संबंध आहेत मैत्रीचे, त्याच्यामुळे देवेंजीचा शब्द हा आपल्याला अंतिम असेल, ते जे सांगतील त्याप्रमाणेच काय